नमस्कार. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे, उपमा नेहमीसारखंच न करता थालीपीठ तयार करतोय. तर इथे मला आईने भाजणीचं थालीपीठचं जे पीठ असतं ते दिलेलं होतं. तर त्यापासूनच आपण अगदी सोप्या पद्धतीने थालीपीठ बनवतो. तर इथे बघा, हे विकत सुद्धा मिळतं. तर मी 2 वाट्या घेतलेला आहे आणि अर्धा वाटी गव्हाचं जे पीठ असतं ते घातलं. हे चांगलं मिक्स करून घेतलं. तर इथे तुम्ही विकतची जी भाजणी मिळते बघा, ते पीठ सुद्धा वापरू शकता. सर्व डाळी मिक्स करून त्या खमंग अशा भाजून त्याचं पीठ तयार करून मस्त खमंग असं भाजणीचं पीठ तयार होतं. तर हे मी मिक्स करून घेतलं. तर आता या पिठामध्ये घालण्याकरिता एक छोटंसं वाटण तयार करायचं. तर इथे 6 ते 7 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि आणि थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहे. मिक्सरला हे जाडसर वाटून घेतलं बघा. पाणी न घालताच हे चांगलं वाटून घ्यायचं. तर हा ठेचा जो आहे तो आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचा आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा वापरणार आहे. यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, पत्ताकोबी किंवा लहान मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. काहीही नसेल तर फक्त कोथिंबीर ऍड करा, कांदा ऍड करा, मस्तच हे थालीपीठ लागतात. यामध्ये मी पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद पावडर घातली रंगाकरिता. त्याचप्रमाणे अगदी थोडंसं लाल तिखट सुद्धा घातलं, चव छान येते आणि चवीपुरतं मीठ. तर अगदी बेसिक असे मसाले घातलेले आहे आणि आता हातानेच हे सर्व मसाले चांगले पिठाला चोळून घ्यायचे किंवा यामध्ये आपण कांदा, कोथिंबीर, टोमॅटो घातलेला आहे. तर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक जशी भिजवतो ना त्या पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम स्वरूपाचं नरम बघा या पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलं. तर हे पीठ काही मुरण्यासाठी किंवा रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही, लगेच याचे आपण थालीपीठ तयार करणार आहोत. तर हे थालीपीठ मी थापवून बनवणार आहे. त्यासाठी रुमाल घेतलेला आहे, कॉटनचा कुठलाही कपडा घ्या, तो ओला करून घ्या किंवा दाखविल्याप्रमाणे असं पाणी शिंपडून ओला करून घ्या. ज्या साईजचं थालीपीठ बनवायचं तेवढा गोळा हातात घेऊन गोलाकार करून तो रुमालावर ठेवायचा आणि पाण्याचा हात घेऊन दाखविल्याप्रमाणे बघा असं थापून घ्यायचं. बोटांच्या मदतीने जे पीठ आहे ते प्रेस करत चालायचं. छान गोलाकार हे थालीपीठ थापलं जातं. पीठ सुद्धा एकसारखं पसरलं जातं. व्यवस्थित असा आकार दिल्यानंतर आता यामध्ये एखादा होल करून घ्यायचं किंवा 3-4 छिद्र करून घेतले तरी चालेल. तर मी इथे एकच चित्र तयार करून घेतलं, म्हणजे थालीपीठ हे एकसारखं भाजलं जातं. आता तव्यावर किंवा पॅनला तेल किंवा तूप लावून मध्यम आचेवर तवा गरम करून झाला की त्यावर हे थालीपीठ रुमाला सहित घालायचं आणि दाखविल्याप्रमाणे बघा अलगद असा हा रुमाल काढून घ्यायचा. रुमाल ओला असल्यामुळे अजिबात हे पीठ रुमालाला चिटकत नाही, व्यवस्थितरित्या न चिटकता निघतं. त्यानंतर आता वरील बाजू ही पूर्णपणे कोरडं होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि वरतून दाखविल्याप्रमाणे तेल किंवा तूप घालायचं. छान एकसारखं पसरवून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. त्यानंतर वरची बाजू बघा हलकीशी कोरडी झाली की लगेच थालीपीठ ही उलथून घ्यायचं आणि दुसरी बाजू हे व्यवस्थितरित्या शेकून घ्यायची. तोपर्यंत इकडे आपण दुसरं थालीपीठ सुद्धा अगोदर ज्याप्रमाणे सांगितलं त्याच पद्धतीने थापवून घ्यायचं. तर बघा तव्यावर एक थालीपीठ शेकत असताना दुसरं थालीपीठ सुद्धा लगेच पटकन तयार होतं. त्यामुळे हे थालीपीठ थापत असताना किंवा शेकत असताना जास्त वेळही लागत नाही. झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी पटापट हे तयार होतात. तर आवडीप्रमाणे पातळ, जाडसर किंवा मध्यम स्वरूपाचं हे थापून घ्यायचं. मस्त खमंग असे हे भाजले जातात, छान रुचकर लागतात. तर बघा आपलं थालीपीठ इकडे थापून झालेलं आहे आणि इकडची खालची जी बाजू आहे थालीपीठची ती सुद्धा व्यवस्थितरित्या शेकली गेलेली आहे. तर हे मी मध्यम आचेवर छान खमंग असे भाजून घेते. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तेल लावून घेतलेलं आहे आणि खालची बाजू आता व्यवस्थित शेकली गेलेली आहे. तर ती सुद्धा पलटून घेऊया. बघा तर इथे मस्त आपले झटपट असे खमंग रुचकर भाजणीचे थालीपीठ तयार झालेले आहे. असं आयतं पीठ मिळाल्यानंतर सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन असा हा नाश्ता तयार होतो. तर तुम्ही देखील करून बघा.
तर आता राहिलेले मिश्रणाचे जे थालीपीठ आहे ते देखील मी याच पद्धतीने तयार करून घेते. बनवायला खूपच सोपे आहे. तर ही थालीपीठची भाजणी कशा पद्धतीने तयार केली याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तो सुद्धा लवकरच तुमच्या सोबत शेअर करेल. बघा तर इथे मी काही थालीपीठ तयार करून घेतले. मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे. व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे बघा. छान खुसखुशीत झालेले आहे. यामध्ये तुम्ही मेथीची भाजी, पालकची भाजी, फ्लावर, कोबी, गाजर सुद्धा किसून घालू शकता किंवा भाज्या चिरून वापरू शकता. लहान मुलं ज्या भाज्या खात नाही त्यांचा वापर तुम्ही यामध्ये नक्कीच करू शकता. आणि भाजीचं पीठ असल्यामुळे खायला हे एकदम रुचकर असं लागतं. त्यामुळे लहान मुले सुद्धा आवडीने खाऊ शकतील. तर बघा इथे आपले थालीपीठ तयार झालेले आहे. तयार थालीपीठ हे तुम्ही दही, लोणचं, एखादा ठेचा, मिरची किंवा केचप सोबत एन्जॉय करू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.